मर्सडीची एवढी मोठी थांबली आपल्यासाठी. बोला काय चाललंय या. आता तुम्ही तर अहो धन्यवाद. ही बघा रीलच आली नाही राव. इतकं बेकार 3 देशाची यात्रा सायकलीवर पूर्ण करून फायनली वेळ आली होती आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई शहराला पूर्ण कवर करायचं आणि आपल्या महाराष्ट्राला पूर्ण कवर करायचं. त्यासाठी चंदीगडमधून सायकल लोड करून नंतर मी डायरेक्ट मुंबईमध्ये उतरलो. आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर जे लोकांचं रिॲक्शन होतं मला बघून, मला वाटलं पण नव्हतं की लोक मला इतका जास्त सपोर्ट करतील. मला वाटलं की मला माणसं माझी कोण ओळखीची भेटत नाही, ती मला खूप जास्त त्रास होईल. पण एवढंच नव्हतं तर 4 ते 5 करोड रुपयाच्या गाड्या असल्या माझ्या शेजारी थांबायच्या. माणसं म्हणायचे आम्ही तुम्हाला कुठंतरी बघितलं आहे, पण कुठं बघितलं या ही लक्षात येणार आहे. MH45 रायडर म्हणलं की मग लोक म्हणायचे अरे तुम्हीच आहे ते. माणसं कन्फ्यूज व्हायला लागली की तुम्ही आम्हाला भेटताय, आमचं नशीब लय मोठं आहे खरंच. आणि ह्या मुंबईमध्ये नक्कीच मला असं वाटतं आहे माझं नशीब बदलून जाईल. कारण की लोकांच्या चेहऱ्यावरची जे हसू होतं मला बघून ती खरंच खूप जास्त वेगळं होतं. चला बघा संपूर्ण व्हिडिओ कसा आहे. मुंबईकरांना मला किती प्रेम दिलं या एक साध्या मराठी माणसाला, जे एकदम रानातनं आणि एकदम खेडेगावातनं इतक्या मोठी स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आला या. बघा. हॅलो भाई कसं आहे. मस्त आहे एकदम. खरं समोरल्या साईडला ठेवा ही अंबानीची बिल्डिंग आहे रे भावांनो. अगं बायो